52,000 वर्षापूर्वी किंवा त्याआधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर एक, साऊथ आफ्रिका 2, न्यू कॅनडा 3, चेहरा नीट आहे. न्यू कॅनडा 3 अश्विनी नावाचा तारा होता. त्याचं वेट होतं 10,000 टनापेक्षा जास्त. एका सेकंदाला तो 20,000 किलोमीटर धावत होता. अशा वेगाने आदळून वरतून 3 तारे तुटले. त्या 3 तारेचे 3 गुण आहेत. लोणारमध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा 7 पटनं खारं पाणी आहे. याच्यात 52 प्रकारचे क्षार आणि कोणताच नाही. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल त्याला पाणी आहे. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल त्याला पाणी नाही, तो कोरडाच आहे. आणि न्यू कॅनडामध्ये जो पडेल त्याला पाणी आहे, गोडे पण विशेषतः असं निळ्या कलरचं आहे. जसं आपलं जुनं घासलेलं होतं ना त्या कलरचं आहे. या सरोवराचा शोध 1823 मध्ये A.G. अलेक्झांडर यांनी लावले. 1823 मध्ये या सरोवराचा आतला गोलपरी तो 4.5 किलोमीटरचा आहे. 4.5 किलोमीटरच्या परिसरात 2000 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर चालुखा नावाचा राजा होता. त्या राजाच्या काळातले 13 मंदिर आहेत. 13 मंदिरापैकी फक्त एक ते कमळजा मातेचं मंदिर आणि तुम्ही बघितलेलं रामाचं मंदिर. बाकी टोटल महादेवाचे मंदिर आहेत. आणि त्या महादेवाच्या मंदिरात प्रत्येक दिशेनं अलग अलग पिंड आहेत महादेवाच्या मंदिरात. हे सरोवर आटलं होतं केव्हा 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळेस टोटल फायनल आटलं होतं. तर इथं मीठ पापड खार तयार झाला होता. तर लोणारच्या लोकांनी विकला म्हणतात. गुलाबी पाणी केव्हा झालं होतं 2020 मध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये. कारण या पाण्याची पातळी या पाण्याच्या काठापासून तर कमीत कमी 150 मीटर पाण्याची पातळी कमी झाली होती. मग या पाण्यात हेलोबॅक्टेरिया नावाचे गुलाबी भाऊ आहेत. ते एकमेकाला दाटले होते. जसं आपण पेटो पकड्या पाणी सोडतो ना तसं ते एकमेकाला दाटले होते. त्याच्यामुळे ते गुलाबी पाणी 2020 मध्ये झालं. त्याच्यानंतर 21-22 मध्ये बरसात झाली. पुन्हा ते ग्रीन झालं. आणि विशेषतः ते जे कमळजा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे एक विहीर होती अशी एवढी. ती विहीर होती अर्ध्या अंगी खारं पाणी आणि अर्ध्या अंगी गोड पाणी. त्या विहिरीचं नाव ठेवलं होतं सासू सुनेची विहीर. त्या दोघींनी ठरवायचं. आणि विशेषतः म्हणजे कसं या सरोवराचा आकार कसा आपला सिंगल बशी सारखा आकार आहे सरोवराचा. आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक गोष्टीला आवक आणि जावक पाहिजे. याला फक्त आवकच आहे, जावक नाही. म्हणून हे पाणी जशाल तसं आहे. ते वरनं पाणी खाली येतं झऱ्याचं, ते कुठून येतं? ते नैसर्गिक पाणी आहे. इकडं आंबर बारवा म्हणून बारवा आहेत मोठमोठ्या जवळ 2-3 किलोमीटर. त्या बारवा भरल्या की ती धार सतत कंटिन्यूस पाणी येते खाली. हा, ते नॅचरल पाणी येते. आणि त्या बारवाटला जर पाणी कमी झालं तर ते धारेचं पण पाणी कमी होते. तुम्ही खाली गेल्याच्या नंतर सीता नाणी पाहिली. कुमारेश्वर मंदिराच्या पुढे छोटीशी धार इकडून पहाडातून पडती ती सीता नाणी. तिथं सीता आंघोळ करेल. मोठ्या धारापेक्षा ते पाणी प्यायला योग्य आहे. 1 नंबरचं पाणी ते नॅचरल. सुंदर. बुडबुड्याचं तो भारत नावाचं तो. नॉर्मली या झाडांच्या पुढे पाण्याची पातळी असते, इथं पाणी नसतं.